निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली आहे. निवडणूक आयोग उद्या आम्हालाही जर काही वाटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमी निवडणुका ह्या पारदर्शक होत असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अशा काही गोष्टी कुणी करू शकत नाही आणि जर कुणी लक्षात आणून दिलं तर त्याची चौकशी करणं हे संबंधित त्या अधिकाऱ्याचं काम आहे. त्यांनी जर पुरावे दिलेले असतील तर माझ्या मते ते कदाचित त्याची चौकशी करतील. ते माझं काम नाही, मी तसं सांगणंही चुकीचं आहे. पण मला जी काही माहिती आहे त्याच्यातनं ते त्याच्याबद्दलची नक्की शहानिशा करतील. काही बाबतीमध्ये बाबा डबल नाव आहे, अमक आहे, तमक आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण त्याची शहानिशा झाली पाहिजे. निवडणुका पूर्णपणे पारदर्शक झाल्या पाहिजे. कुठंही एका मतदाराचं मतदार यादीत नाव असेल तर दुसरीकडे तो मतदान करू नाही शकला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये ती सिस्टीम नव्हती, आता ती सिस्टीम आली. पूर्वी सर्रास बऱ्याचदा काही मतदारांच्या बाबतीमध्ये आम्ही बघायचो की ते शहरामध्ये पण मतदान नोंदवायचे आणि ग्रामीण मध्ये पण नोंदवायचे आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीला ग्रामीणला मतदान करायचे आणि इतर वेळेस म्हणजे कॉर्पोरेशनला किंवा नगरपालिकेला शहरात मतदान करायचे. हा पूर्वीचा काळ होता. त्यावेळेस कॉम्प्युटरायझेशन झालेलं नव्हतं. आता जसं एका क्लिकवर तुम्ही जर कुठं तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्ड नंबर, ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्ही जर तिथं त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेतला तर माझं नाव समजा काठेवाडी बारामती पुणे जिल्ह्यात नोंदलं गेलेलं असेल आणि ते दुसरीकडे नोंदवायचा प्रयत्न केला तर तिथं लगेच दाखवतं की ह्याचं नाव तिथं आहे. ह्या यंत्रणेचा वापर हा करून सगळ्यांनी पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. मुंबईमध्ये 4 लाख मतदारांचं नाव नोंदवलं गेल्याचा आरोप संजय राऊतांनी आरोप वेगळा हो. आरोपाला मी म्हणतो की तुझं 10 ठिकाणी नाव नोंदलं गेलेलं आहे, हा माझा आरोप आहे. त्या आरोपाला काही तथ्य असलं पाहिजे ना. त्यांनी पुरावे द्यावे. पुरावे दिलेत. मी पण म्हणणं नाही तर म्हणतील अजित पवार कोण सांगणार पुरावे द्यावेत. हे निवडणूक आयोगाचं काम आहे. निवडणूक आयोग ते तपासेल आणि चुकीचं झालं असेल तर दुरुस्त करेल. महाविकास आघाडीला नवा गडी मिळाला असं बोलू शकतो का? ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आज मी तसं कुणाला प्रत्येकाला कुणाच्या बरोबर जाण्याचा अधिकार आहे. तो भिडू मिळालाय का कोण मिळालाय हे आपण स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरेंना विचारावं. ते ह्याचं उत्तर तुम्हाला समर्पकपणे देतील आणि आपल्या शंकेचं खूप चांगलं निरसन करतील. दादा, एक प्रवचन वक्ते जे आहेत संग्राम बापू भंडारे असं म्हणतात की संभाजीनगरच्या पुत्राला सांगतो संग्राम दादा नाही, मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना. आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे. त्याचं उत्तर तो देईल ना. ते उत्तर काय येतंय ते बघू ना. हिंदुत्ववादी संघटना आणि मिलिंद एकबोटे यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंच्या मतांवरती हे सरकार आलेलं आहे, त्यामुळे अजित पवारांनी वेगळं राजकारण करू नये, उलट संग्राम जगताप यांना मंत्रिपद द्यावं असं. हो का? बाकीच्यांनी माझ्या पक्षामध्ये मी काय करावं ते शिकवायची गरज नाही. ते मी, मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही तिघं बसून त्याबद्दलचं ठरवू.